माणसं प्रेमात पडली की या दोन गोष्टी सहज शिकतात. चुकी नसताना सॉरी बोलायला आणि खूप प्रेम असतानाही आय हेट यू म्हणायला. तुमचा मेंदू हा तुमचा खरा खजिना आहे. त्याला सकारात्मकतेने भरून ठेवा. समस्या आपोआप दुर्बल होतील. पराभवाने माणसाला स्वतःची खरी ओळख पडते. तुम्ही वर्ष बदलताना बघितले आणि मी वर्षभर लोक बदलताना बघितले. जर एक बॉटल रक्तासाठी तुम्हाला सोशल मीडियावर पोस्ट टाकावी लागत असेल तर मग स्वतःच्या लग्नात 500 नातेवाईक आणि 300 मित्रांचा दिखावा कशासाठी? माझ्या लाईफचा सोप्पा फंड आहे. तुम्ही माझ्याशी चांगले वागा, मी तुमच्याशी त्याहून चांगलं वागेन. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त 2च कारणं असतात. एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करतो. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रमाणपत्र नाही, शब्दापेक्षा काही तिखट नाही आणि मौनासारखे उत्तम साधन नाही. पण त्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. मग एक दिवस असा येईल की घड्याळ दुसऱ्याचं असेल पण वेळ तुमची असेल. तो कर्म बघतो. मंदिरात उभं राहून तुम्ही किती दान देता यापेक्षा मंदिराकडं पाठ असताना तुम्ही कसे वागता ह्यावरून तुमची निष्ठा आणि करुणा तो ओळखतो. माणसांच्या दुःखाची नोंद कुणीच घेत नाही, पण माणसाच्या चुकांची नोंद मात्र ज्यांचा संबंध नाही ते सुद्धा घेतात. दुसऱ्याला पाण्यात पाहण्यापेक्षा स्वतःला एकदा आरशात बघावं. उगाच गैरसमज करून दुसऱ्यांबद्दल अफवा पसरवू नका. समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. कधी कुणावर अवलंबून राहायचं नाही, एकट्यानं लढायचं. देणारा हा कायम सर्वश्रेष्ठच असतो. मग तो आधाराचा शब्द असो किंवा अडचणीच्या वेळी दिलेला मदतीचा हात असो. काही वादळं विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी लोक यायला हवीत, त्याशिवाय चांगल्या लोकांची किंमत कळत नाही. अर्थहीन वादविवादापेक्षा अर्थपूर्ण शांतता नेहमीच श्रेष्ठ असते. जिंकणं म्हणजे नेहमी फक्त पहिला येणं असं नसतं. एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणं म्हणजे जिंकणं होय. जीवनात जर खुश राहायचं असेल तर स्वतःच्या वेदना लपवायला शिका. स्वभावात थोडा तरी तिखटपणा असावा, नाहीतर लोक उसाप्रमाणे चावून खातात. आयुष्य खूप साधं असतं, कधी कधी खूप रटाळ असतं. आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेणं आणि सोडणं याला जगणं म्हणत नाहीत. प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.